रामकृष्ण हरी माऊली. गायासूर आख्यान कथा. पूर्वी गाया नावाचा एक भयंकर असुर होता. त्याचे केस लाल रंगाचे होते. भयानक तोंड, विशाल हनुवटी. काळा रंग असलेला तो गायासूर कल्पात काळासारखा दिसत असे. अत्यंत क्रूर अशा त्या असुराने ब्रह्मादी देव, चंद्र, सूर्य, इंद्र, अष्टदिक्पाल इत्यादींना अगदी त्राही भगवान करून सोडले. आकाशातल्या पक्ष्याप्रमाणे सगळे देव त्रैलोक्यात पळपळ करू लागले. त्यांना राहावयास कोठे स्थान उरले नाही. काय करावे, आपले प्राण कसे वाचवावे त्यांना समजेना. मग सर्व देव, ऋषी, मुनी ब्रह्मदेवाला पुढे घालून वैकुंठात विष्णूला शरण गेले. त्यांनी विष्णूचे स्तवन करून आपले रक्षण करण्याची विनंती केली. विष्णूने ब्रह्मदेवाला विचारले, तुम्हाला कशाचे भय आहे? तुम्ही येथे कशासाठी आला? विष्णूने असे विचारले असता ब्रह्मदेवाने गायासुराची सारी हकीकत सांगितली. ब्रह्मदेव म्हणाले, त्या गायासुराने अगदी प्रलय मांडला आहे. इंद्र, चंद्र, यम स्वस्थान सोडून पळून गेले आहेत. सूर्याचा रथ थांबला. ब्रह्मदेवाने हे सांगितले असता विष्णू म्हणाला, तुम्ही जराही घाबरू नका. तो गायासूर कोठे आहे? तो काय करत आहे तो मला दाखवा. ब्रह्मदेव म्हणाले, तो गायासूर पृथ्वीवर घोर तपश्चर्या करीत आहे. विष्णू आणि ब्रह्मदेव गायासुराकडे गेले. गायासूर तप करीत होता. ब्रह्मदेव गायासुराला म्हणाले, अरे गायासूर, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. तुला हवा तो वर माग. गायासूर म्हणाला, तुम्ही दोघेही माझ्यावर प्रसन्न झाला आहात. आत्ता मी मागेन तो वर मला द्या. सगळी तीर्थे, देव, यज्ञ, गंगा, पृथ्वी, सर्व भुवन यांच्यापेक्षा माझे शरीर अधिक पावन पवित्र व्हावे. ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणाले, गायासूर, सर्वावर उपकार करण्यासाठी तुझे शरीर सर्वाहून पवित्र होईल. असा वर देऊन ब्रह्मा आणि विष्णू स्वतःही निघून गेले. ब्रह्मा आणि विष्णू यांच्याकडून वर मिळाल्यामुळे गायासूर अधिकच उन्मत्त झाला. त्याने सर्वांना पिढी देण्यास सुरुवात केली. सगळे देव आपापली पदे टाकून पळत सुटले. मग इंद्र ब्रह्मदेवाला शरण गेला आणि म्हणाला, त्या गायासुराने मोठा आकांत मांडला आहे. आम्हाला तुम्ही अधिकार पदे दिली आहेत, ती तुम्ही सांभाळा. त्या गायासुराने त्रैलोक्यात होळी सुरू केली आहे. ब्रह्मदेवाने विष्णूकडे जाऊन त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. तेव्हा विष्णू म्हणाले, आता तुम्ही ताबडतोब गायासुराकडे जा व त्याला म्हणा, आम्हाला यज्ञ करण्यासाठी तुझे पवित्र शरीर दे. पृथ्वीवर एकही जागा यज्ञासाठी पवित्र नाही, म्हणून तुझ्या शरीरावर आम्ही यज्ञ करू इच्छितो. विष्णूने असे सांगितले असता ब्रह्मदेव सर्व ब्राह्मणांना बरोबर घेऊन गायासुराकडे गेले. ते गायासुराला म्हणाले, गायासूर, आम्हाला यज्ञ करायचा आहे, परंतु पृथ्वीवर कोठेही पवित्र जागा नाही, म्हणून तुझ्या पवित्र शरीरावर यज्ञ करण्यासाठी जागा दे. ब्रह्मदेव असे म्हणाले असता गायासुराला अतिशय आनंद झाला. आज आपला जन्म धन्य झाला असे त्याला वाटले. स्वतः ब्रह्मदेवाने यज्ञासाठी आपली जागा म्हणून आपले शरीर मागितले. आपला जन्म सफल झाला असा विचार करून गायासूर जमिनीवर आडवा पडला. तेव्हा त्या आघाताने सप्तपाताळ दणाणले. शेषाचा माथा दडपला. पृथ्वी डळमळली. दिग्गज भयभीत झाले. पृथ्वी रसातळाला जाऊ लागली. तेव्हा कूर्माने तिला आपल्या पाठीचा आधार दिला. वराने तिला आपल्या दाताने धरून ठेवले.
गायासूर दिंडर वनात आडवा पडला तेव्हा त्याचे डोके वाराणसीच्या पलीकडे गेले. त्याचा कटी प्रवेश दिंडरवनात पडला व त्याचे पाय गोमातक पर्वताला भिडले. मग ब्रह्मदेवाने गायासुराच्या मस्तकावर यज्ञ सुरू केला. तो यज्ञ 1000 वर्ष चालू होता. यज्ञाच्या शेवटी पूर्ण आहुती देण्यात आली. अपार धन दान करण्यात आले. ब्रह्मदेवाने अवभूत स्नान केले. ब्रह्मदेवाने स्नान करून यज्ञाला प्रदक्षिणा घातली. तेव्हा गायासुराने उठण्यासाठी आपले मस्तक वर केले. ते पाहून सर्व ऋषीमुनी घाबरले. आता हा गायासूर उठला तर महाप्रलय करील, अवघे त्रैलोक्य नष्ट करील. या विचाराने घाबरलेल्या ब्रह्मदेवाचा धावा केला. त्या क्षणी विष्णू प्रकट झाले. त्यांनी सर्व पर्वतांना गायासुराचे हातपाय दडपून टाकण्याची आज्ञा केली. अशी आज्ञा होताच विंध्य पर्वत गायासुराच्या दोन्ही खांद्यांना व्यापून त्याच्या पाठीवर उभा राहिला. ब्रह्मगिरीने त्या दैत्याचा डाव हातात दडपला तर शैल्य पर्वताने उजवा हात रगडला. गोमातक पर्वत त्या गायासुराच्या दोन्ही पायावर उभा राहिला. गायासुराच्या कटिप्रदेशावर स्वतः श्रीहरी समचरण उभा राहिला. सर्व देव तेथे सभोवती उभे राहिले. तेथे समचरण पावलाच्या खुणा दिसतात. त्या श्रीहरीच्या चरणखुणा गायासुराने आपले मस्तक वर केले तेव्हा ब्रह्मदेवाने तेथे पुन्हा यज्ञ सुरू केला. सर्व देव त्यांच्या मस्तकावर पाय ठेवले. अवघ्या ब्रह्मांडाचा भार गायासुरावर ठेवला. तेव्हा गायासूर स्वतःशीच म्हणाला, देवांनी यज्ञाचे निमित्त करून आपणास पुरे फसवले. आता श्रीहरीने आपल्यावर पाय ठेवल्यामुळे आपले काही चालणार नाही. बरे झाले, आपल्या जन्माचे सार्थक झाले. आपले शरीर परोपकारी उपयोगी आले. ब्रह्मदेवाने यज्ञ पूर्ण केला. त्यावेळी गायासुराने सर्व देवांना वर मागितला, जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत हेच मरण माझ्या मस्तकावर असावे. माझ्या मस्तकावर हरिपद आहे तेथे गयावर्जन करावे. या दिंडरवनात हरी त्रिरूपात राहिला आहे. येथे जे गयावर्जना करतील त्यांचे पितर तृप्त होतील. येथे स्नान केले असता ब्रह्महत्याच्या पातकाचा नाश होईल. गायासुराने असा वर मागितला असता सर्व देवांनी तथास्तु म्हटले. पंढरी म्हणजे साक्षात वाराणसी काशी आहे. सुरापानी, अभयभक्षक, नीच, दृष्ट अशा लोकांनी येथे स्नान केले तर ते उद्धारून जातील. तो गायासूर खरोखर धन्य होय. तो गायासूर खरोखर धन्य होय. ब्रह्मदेव त्यांच्यापुढे याचक म्हणून उभे राहिले. पण गायासुराने कृपणपण न करता परोपकारासाठी आपला देह दिला. असे उदार भक्तच उद्धरून जातात, पण मात्र नरकवास भोगतात. जे कोरडी भक्ती दाखवतात, भक्त म्हणून मिरवतात, अशा दाभिक कृपण लोकांसाठी परमेश्वर खूप दूर असतो. या गायासुराचे आख्यान जे त्रिकाळ पठण करतील त्यांचे पितर मुक्त होतील.